नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विश्लेषणात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज आयोग, सांस्कृतिक आणि मनोरंजन यांच्या अनेक क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर पोलीस ऑपरेशन थंडर एकजूट येऊया, नशामुक्ती समाज घडवूया या मोहीमला मोठे यश मिळाले आहे। यशोधरानगर पोलीस गांजा तस्करीचा आरोपाखाली 3 युवकांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी संघर्ष नगर परिसरात 3 संशयित युवक बॅग घेऊन जाताना दिसले होते। पोलिसांनी त्यांच्या पाठलाग करत त्यांच्या ताब्यातून सुमारे 1 किलो 130 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे। तसेच मोबाईल फोन आणि बॅगसह एकूण 35,950 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या चौकशीबाबत आरोपींना या गांजा नागपूर एका व्यक्तीकडून घेतल्याची माहिती समोर आली। त्याच व्यक्तींना सुद्धा शोध सुरू आहे। यशोधरानगर पोलीस NDPI ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिली CBG पाईपलाईनची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी सांगितले की कचऱ्यापासून गॅस आणि जैविक खत तयार करण्याचा हा प्रकल्प शहरातील कचरा व्यवस्थापन आणि दुर्गंधीच्या समस्या दूर करण्याची भूमिका बजावणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की संविधान आणि न्यायालयाच्या मर्यादेत राहून सर्व समाजांना हिताचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे। तसेच OBC समाजावर कोणतेही अन्याय होऊ दिला जाणार नाही अशीही त्यांनी माहिती दिली, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। CNGच्या वाढत्या दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की जागतिक ऊर्जा संकटामुळे दर वाढत आहेत आणि परिस्थिती सामान्य झाली की दर लगेच कमी होईल। रायगडमध्ये वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारांच्या विरोधात काँग्रेसांनी अनोखा आंदोलन केला। अहिल्याबाई येथे झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ता सहभागी झाले। कार्यकर्त्यांनी बैलगाडीवरती बसून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली, तसेच हातात पोस्टर घेऊन आपला संताप व्यक्त केला। काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जीवन कठीण झाले असून सरकारवर यावर नियंत्रण ठेवण्याचा अपयश ठरत आहे। जिल्हाधिकारी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली। काँग्रेसने इशारा दिला आहे की जर महागाईवर नियंत्रण नाही झालं तर आंदोलन आणखी तीव्र होऊ शकेल। नवी मुंबईतील मधील एओरल परिसरातील चालत्या स्कूटीवर एका महिलेसोबत छेडछाडची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणात रंबाडे पोलीस तालुक्यात कारवाई करत आरोपींना अटक केली। 26 मे रोजी संध्याकाळी संबंधित महिला आपल्या मैत्रिणीच्या घरी जाताना असताना कृष्ण महेंद्र कणोजिया नावाचा आरोपी पांढऱ्या स्कूटीवरती तिचा पाठलाग करू लागला। आरोप आहे की त्यांनी चालत्या स्कूटीवर येऊन महिलेच्या जवळ जाऊन तिला छेडछाड केली। महिलेच्या तक्रारी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। गुप्त माहिती आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली। या घटनेनंतर महिलेच्या सुरक्षेवर प्रश्न पुन्हा एकदा एकीकरणावर आला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहे। आजच्या समय मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करा। पुढील अंकासाठी पाहत राहा नागपूर समय।